तुमचं नाव सांगा. माझं नाव शशिकांत बापू देठे. बरं, गाव कुठलं तुमचं? खरसुंडी गाव. खरसुंडीच गाव आहे. बरं, आता ह्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका सध्या लागलेल्या आहेत. लागले. तर आता ह्या निवडणुकीमध्ये इथं खरसुंडीमध्ये कुठल्या पक्षाचं वातावरण चांगलं वाटतं? नाही, आम्ही आता मी मोहनराव भोसले काकांचा आणि पतंगराव साहेबांचा पहिल्यापासून कार्यकर्ता आहे. आणि ज्यावेळेला जयदीप भोसले आणि शिवसेनेत प्रवेश करून तिकीट मिळालेलं आहे, त्या तिकिटाचं ते सोनं करतील. आम्ही बी त्यांच्या त्या जयदीप भोसले त्यांच्या पाठीशी ठाम उभा राहून ते निवडून येतील 100%. पंचायत समितीच्या गणातून आमच्या मीनाक्षीताई पुजारी, डॉक्टर मीनाक्षीताई पुजारी उभा राहिले होते. त्याही पंचायत समिती गणातून निवडून येतील. जयदीप भोसले सुद्धा 100% निवडून दोन्ही आमच्या सीटा निवडून येतील. चालू करून तुमचं नाव सांगा. इकबाल मोहम्मद तांबोळे. बरं, गाव खरसुंडी. खरसुंडीच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं इलेक्शन लागले, त्या संदर्भात काय तुम्हाला माहिती आहे की आपले भाजपचे सीट उभा राहिले. बरं, कोण आहे भाजपचे? चंद्रकांत. बरं, इथलं गावातला काय अंदाज काय आहे? गावात आहे 50% गावात. बरं, काय त्यांचं काम वगैरे चांगलं आहे काम. एखादं काम सांगता येईल त्यांचं? त्यांच्या पंच होते पंचायत समितीला बाबाजी राहिले का, हा हा तिचं मला सरपंच होतो. हा हा त्यांनी काम केलंय चांगलं गावात. आणि भाजपने कार्यकारी आहेत हो सगळे कामाची. इथे तुमच्या खरसुंडी गावचे बरेच उमेदवार आहेत. एक शिवसेनेचा तुमच्या शिवसेनेचा उमेदवार शेखर निचळ एक आहे. त्याच्यानंतर तुमचे शफिक तांबोळे म्हणून पण आहेत इथे. त्यांना कसा प्रतिसाद मिळाला? वाटते मग थोडाफार मिळणारच, पण जास्त दोघांचं पण. त्यांचं काम काय आहे काय त्या लोकांचं, शेखरचं किंवा शफिक तांबोळींचं? शेफिक बसते काहीतरी काम करत, हा, आणि शेखर बी करतोय काहीतरी. पण भाजपच तशी येणार अशी शक्यता, भाजपचीच येणार. हा हा